नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधील प्रॉब्लेम सेट घेऊया। प्रॉब्लेम सेट मधील क्वेश्चन 6 मधील क्वेश्चन क्रमांक 4 बघूया। बघा, 7x - 2y / xy = 5, 8x + 7y / xy = 50। तर लक्ष द्या कसं सॉल्व करणार। अगोदर हा जो इक्वेशन आहे याला स्प्लिट करू। 7x / xy - 2y / xy = 5 and 8x / xy plus 7y / xy = 50। x कॅन्सल होणार, 7/y मायनस y कॅन्सल होणार, 2/x = 5। याला इक्वेशन नंबर 1 देऊ। and x कॅन्सल होणार, 8/y प्लस y कॅन्सल होणार, 7/x = 50। Now put 1/y = m variable ठेवू and 1/x = n variable ठेवू। Equation 1 becomes 7 as it is, 1/y means m minus 2 as it is, 1/x means n = 5। याला इक्वेशन नंबर 3 देऊ। and 8 as it is, 1/y means m plus 7 as it is, 1/x means n = 50। याला इक्वेशन नंबर 4 देऊ। टेक इक्वेशन 3 and 4 दोन्ही इक्वेशन घेऊ। 7m - 2n = 5, 8m plus 7n = 50। जो इक्वेशन नंबर 3 आहे त्याला n चा कोफिशियंट 7 आहे, 7 ने मल्टिपल करू। काय होणार, 7 7 जा 49m, 7 2 जा 14n, 7 5 जा 35। याला इक्वेशन नंबर 5। त्याच्यानंतर इक्वेशन 4 इंटू n चा कोफिशियंट बघा किती आहे, 2 ने मल्टिपल करू। 2 8 जा 16m, 2 7 जा 14n, 2 15 जा 30। याला इक्वेशन नंबर 6 देऊ। त्याच्यानंतर याडिंग इक्वेशन 5 and 6, 5 इक्वेशन काय आहे, 49m minus 14n = 35, 16m plus 14n = 30। एडिशन करू। 9 + 6 15 चा 5 कॅरी 1, 4 + 2 6, 65m - 14n plus 14n कॅन्सल, यांची एडिशन केल्यानंतर 65। m = 65/65, m = 1। पुट करू। पुट m = 1 इन इक्वेशन, कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा। तर आपण 3 इक्वेशन मध्ये पुट करू। थर्ड इक्वेशन काय आहे, 7m - 2n = 5, 7 × 1 - 2n = 5,
7 म्हणजे 7 मायनस 2n इक्वल टू 5 मायनस 2n इक्वल टू 5 प्लस 7 तिकडे गेल्यानंतर मायनस 7 मायनस 2n इक्वल टू 5 मायनस 7 मायनस 2 n इक्वल टू मायनस 2 अपॉन मायनस 2 n इक्वल टू 1. आपल्याला m ची व्हॅल्यू 1 मिळाली आणि n ची व्हॅल्यू 1 मिळाली. आपल्याला व्हेरिएबल कसे दिले आहेत x आणि y. आपल्याला m आणि n काढायचे होतं का नाही, आपल्याला x आणि y काढायचे होतं. तर लक्ष द्या इकडे काय केलं आपण 1 अपॉन नाऊ 1 अपॉन y मीन्स काय होतं m and 1 अपॉन x मीन्स काय होतं n. 1 अपॉन y याज इट इज m बरोबर किती मिळालेला आहे 1 and 1 अपॉन x इक्वल टू n. n ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 1. y तिकडे गेला आणि 1 इकडे आला 1 अपॉन 1 इक्वल टू y and 1 याज इट इज हे 1 इकडे येऊन डिवाइड मध्ये येणार आणि x तिकडे जाणार. 1 अपॉन 1 मीन्स 1 y इक्वल टू काय मिळालं 1 and 1 अपॉन 1 मीन्स किती होतो 1. x इक्वल टू किती मिळालं आपल्याला 1 मिळालं. त्याच्यानंतर लिहायचं द सोल्युशन इज x, y बरोबर x ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 1. दिस इज युअर रिक्वायर्ड उत्तर. राईट डाऊन. चला तर आता आपण शेवटचा क्वेश्चन घेऊ. काय आहे दिलेला क्वेश्चन 1 अपॉन 2 इंटू 3x प्लस 4y प्लस 1 अपॉन 5 इंटू 2x मायनस 3y इक्वल टू 1/4. 5 अपॉन 3x प्लस 4y मायनस 2 अपॉन 2x मायनस 3y इक्वल टू मायनस 3/2. हा क्वेश्चन कसं सॉल्व करायचं तर लक्ष द्या. याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि याला इक्वेशन नंबर 2 देऊ. बघा दोन्ही ठिकाणी बघितल्यानंतर काय आहे डिनॉमिनेटर मध्ये 3x प्लस 4y इथं सुद्धा 3x प्लस 4y आहे. इथं काय आहे 2x मायनस 3y आहे. इथं सुद्धा 2x मायनस 3y आहे. तर काय करू पुट 1 अपॉन 3x प्लस 4y इक्वल टू m and 1 अपॉन 2x मायनस 3y इक्वल टू n. आपण बघा 1 अपॉन 3x प्लस 4y मीन्स m पुट केलं. 1 अपॉन 2x मायनस 3y इक्वल टू n पुट केलं. त्याच्यानंतर इक्वेशन 1 बिकम्स केलं 1 याज इट इज 2 याज इट इज 1 अपॉन 3x प्लस 4y मीन्स काय आहे m प्लस 1 अपॉन 5 याज इट इज 1 अपॉन 2x मायनस 3y मीन्स काय आहे n इक्वल टू 1/4. याला इक्वेशन नंबर 3 देऊ. त्याच्यानंतर इक्वेशन 2 बिकम्स 5 याज इट इज 1 अपॉन 3x प्लस 4y मीन्स काय आहे m मायनस 2 याज इट इज 1 अपॉन 2x मायनस 3y मीन्स n इक्वल टू मायनस 3/2. याला इक्वेशन नंबर 4. आता काय करू इक्वेशन 3 इंटू बघा 2, 5 आणि 4 च्या टेबल मध्ये काय कॉमन येत आहे 20. तर 20 ने मल्टिपल करू. 20 ने मल्टिपल केल्यानंतर काय होणार इथं 20 आहे 2 10 जा 20 तर इथं 10m येणार प्लस इथं 20 ने मल्टिपल केलं तर 5 4 जा 20 4n येणार. 1/4 इंटू 20 केलं तर 4 5 जा 20 तर 5 येणार. याला इक्वेशन नंबर 6. इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिपल करू. 2 ने मल्टिपल केल्यानंतर काय मिळणार 2 5 जा 10m 2 2 जा 4n 2 ने मल्टिपल केल्यात काय मिळणार -3. याला इक्वेशन नंबर 7 देऊ. त्याच्यानंतर याडिंग
इक्वेशन 6 + 7 10m + 10m 20m + 4n - 4n कॅन्सल 5 - 3 2 m इक्वल टू काय होणार 2/20 m इक्वल टू 2 1 जा 2 2 10 जा 20 m इक्वल टू काय मिळालं 1/10 मिळालं पुट m इक्वल टू 1/10 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता 6 मध्ये पुट करू 6 काय आहे 10m + 4n इक्वल टू 5 10 as it is m ची व्हॅल्यू 1/10 प्लस 4n as it is 5 as it is 10 10 कॅन्सल 1 प्लस 4n इक्वल टू 5 त्याच्यानंतर 4n इक्वल टू काय होणार बघा +1 आहे तिकडे जाऊन -1 होणार 4n इक्वल टू 5 - 1 4 n इक्वल टू 4/4 तर n इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1 मिळालं आपल्याला m ची व्हॅल्यू 1/10 मिळाली आणि n ची व्हॅल्यू 1 मिळाली परंतु क्वेश्चन मध्ये m आणि n काढायचं होतं का तर नाही इथं व्हेरिएबल काय दिलेले आहेत x आणि y दिलेले आहेत म्हणजे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काढायचे आहे x आणि y काढायचे आहे तर नाऊ काय होणार 1/3x + 4y इक्वल टू m and 1/2x - 3y इक्वल टू n 1/3x + 4y m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/10 and 1/2x - 3y इक्वल टू n ची व्हॅल्यू काय मिळाली 1 मिळाली क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 3x + 4y * 1 3x + 4y आणि 1 * 10 10 and क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 2x - 3y * 1 2x - 3y आणि 1 as it is याला त्याच्यानंतर याला इक्वेशन नंबर देऊ याला इक्वेशन नंबर 8 देऊ आणि याला इक्वेशन नंबर 9 देऊ त्याच्यानंतर टेक इक्वेशन 8 and 9 8 इक्वेशन काय आहे 3x + 4y इक्वल टू 10 2x - 3y इक्वल टू 1 इक्वेशन 8 * 3 करू 3 3 जा 9x 3 4 जा 12y आणि 3 10 जा 30 याला इक्वेशन नंबर 10 देऊ इक्वेशन 9 * 4 करू 4 2 जा 8x 4 3 जा 12y 4 1 जा 4 याला इक्वेशन नंबर 11 देऊ त्याच्यानंतर याडिंग करू याडिंग इक्वेशन 10 + 11 काय मिळणार 9x + 8x 17x + 12y - 12y कॅन्सल 30 + 4 34 x इक्वल टू काय होणार 34/17 तर x इक्वल टू काय मिळालं 2 मिळालं पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 9 मध्ये पुट करू 9 इक्वेशन काय आहे 2x - 3y इक्वल टू 1 2 x च्या ठिकाणी काय पुट करू 2 - 3y इक्वल टू 1 2 2 जा 4 - 3y इक्वल टू 1 - 3y इक्वल टू 1 as it is इक्वल टू +4 तिकडे गेल्यानंतर -4 - 3y इक्वल टू 1 - 4 - 3
y इक्वल टू -3 अपॉन -3 y इक्वल टू 1. लास्टला लिहायचं द सोल्युशन इज x, y बरोबर x ची व्हॅल्यू काय मिळाली 2 आणि y ची व्हॅल्यू 1. दिस इज युअर रिक्वायर्ड उत्तर. राईट डाऊन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.